नमस्कार मंडळी, तर आज आम्ही लाल परीने निघालेलो आहोत तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी. मी, चिन्मयी, आई आणि बाई. तर रात्रीचा प्रवास, शांततेचा प्रल्हाद आणि आईच्या दर्शनाची आस. लहानपणापासून रात्रीचा प्रवास हा माझा फेवरेटच आहे, कारण की रात्रीच्या प्रवासामध्ये आपली झोप, आराम सगळं होऊन जाते. ही बघा आपली चिन्मयी कशी प्रवासाचा आनंद घेत आहे, पण तिलाही तिच्या प्रिय बहीण भावांशिवाय काही जास्त करमत नाही, म्हणून एकटी ती वैतागली आहे, कंटाळली आहे. आम्ही तरी तिचं एंटरटेनमेंट करत आहोत, तिला समजावत आहोत, खेळवत आहोत. इथं आम्ही थोडंसं डान्स केलं, थोडंसं गाणं बिणं म्हटलं, पण तरी चिन्मयीला काही करमे. मग ती बसच्या मधोमध उभी राहून सगळे मजा घेत होती. कोण प्रवासी काय करते, खालीवर बघा, इथं बघा, माझ्याकडे बघा, तिथं बघा. तर हे आम्ही पोहोचलो आहोत आईच्या दारात, तुळजापुरात. तुळजापूरची सुंदरता पाहून मन खरंच खूप भारावून गेले. रिक्षावाले दादा पण खूप छान होते. त्यांनी आम्हाला तुळजापूरबद्दल थोडीफार माहिती सांगितली आणि कसं काय कुठून जायचं त्याच्याबद्दलही सांगितलं. स्नान करून फ्रेशन अप होऊन गेलो आईच्या दर्शनासाठी. आईचे दर्शन झाल्यावर आम्ही केले काही फोटोशूट, जे आमची नेहमीची सवय आहे. जे रोटेशनल चालवतच असतो ते काही सुटणार नाही. फोटोशूट बघा तुम्ही. हे बघा आईचं मंदिर, किती सुंदर, किती भारी, अगदी मन भरवून जाईल असे. आईच्या गाभाऱ्यामध्ये चालून चालून चिन्मयी आता दमली आणि ती बसली. आईने बोलावले, आम्ही आलो, दर्शन घेतले. दर्शन खूप मनपूर्ण, खूप सुंदर पार पडले. आणि आता आईच्या दर्शनासोबत, आईच्या आशीर्वादासोबत आम्ही पुन्हा मुंबईला जात आहोत. थँक्स फॉर वॉचिंग. लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय बाय. फॉलो मी फॉर मोर.